महिलांसाठी सुपरफूड मानले जाणारे लाडूची रेसिपी आज शेअर करत आहे। 1 वाटी पंपकिन सीड घेतलेला आहे, अर्धी वाटी मगज बी घेतला आहे आणि अर्धी वाटी तीळ, अर्धी वाटी अळीव घ्यायचा आहे आणि तुपामध्ये व्यवस्थित असं हे भाजून घ्यायचं अगदी तडतड आवाज येईपर्यंत। हे बी आहे ते साईडला काढून ठेवल्या। त्याच पॅनमध्ये 1 वाटी काळी खारीक घेतलेली आहे, खारीक पावडर। जर तुमच्याकडे खारीक असेल तर ती सुद्धा घेतली तरी सुद्धा चालेल। त्यानंतर ती साईडला काढून ठेवली। अर्धी वाटी बदाम, 1 वाटी सुकं खोबरं, यावरती थोडंसं तूप टाकून छान असं परतवून घेतलं, भाजून घेतलं आणि थंड होण्यासाठी साईडला काढून ठेवलं। त्यानंतर पॅनमध्ये थोडंसं तूप घालून घेतलं आहे। पाव वाटी इथं मी डिंक घेतलेला आहे। हा डिंक छान असा तळून घेतला, पाहू शकता तुम्ही। आणि हे जे मिश्रण आहे ते सर्व एकत्र करून थंड करायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाडसर अशी याची पूड बनवून घ्यायची आहे, अगदी बारीक करू नका। त्यावरती वेलचीची पूड आहे ती 1 चमचा घालून घ्यायची आहे आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गुळाचं प्रमाण मी इथं थोडंसं कमी केलेलं आहे, म्हणजे जास्त गोड नको आहे। तुम्हाला थोडा वाढवू शकत असाल तर तुम्ही वाढवू शकता। थोडंसं तूप घालून व्यवस्थित हे वितळवून घेतलं आणि ह्या मिश्रणावरती ओतून व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि छोटे छोटे आकाराचे लाडू बांधून घेतलेले आहेत, पाहू शकताय तुम्ही। नक्की हा लाडू एक रोज जरी खाल्ला ना तरी सुद्धा शरीरामध्ये अगदी एनर्जी येते। नक्की तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।